नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 22/3/2026 रोजी पुणे सिटीचा जो पेपर झालेला आहे त्यामध्ये आपण मराठीचे काही उदाहरणं पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. प्रश्न पहिला, पुढील समूहात न जुळणारा शब्द कोणता? न जुळणारा. तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 देवनागरी, पर्याय क्रमांक 2 मोडी लिपी. देवनागरी लिपी हे, मोडी लिपी हे, रोमन लिपी. तर इडली हा खाण्याचा पदार्थ आहे जो की आपण सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये कधी काही जणांना ना इडली खूप आवडते, मग त्याला झोपेतून उठल्याना इडली आठवते. तर विद्यार्थ्यांनो याचं उत्तर आहे इडली. तर प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 2 काय? एकदम सोप्या पद्धतीने मराठी व्याकरण आलेलं आहे. पहिला पुणे सिटी. मराठी लिपी ही कोणत्या प्रकारे लिहिली जाते? कोणत्या प्रकारे लिहिली जाते? तर मराठी लिपी ही कोणत्या प्रकारे लिहिली जाते? सरळ सरळ डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. डावीकडून उजवीकडे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर. डायरेक्ट आपण उत्तर घेऊ. पर्याय बाकीचं काय? सोबत असल्यानंतर काय? तर प्रश्न क्रमांक 3, मराठी भाषेचे लेखन डॅश डॅश या लिपीत केले जाते. मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? तर मराठी भाषेचे लेखन टिंबटिंब या लिपीत केले जाते. मराठी भाषेचे लेखन हे देवनागरी लिपीत केले जाते, हे तर सगळ्यांना माहिती आहे. तर प्रश्न क्रमांक 4, एर ल व हे टिंबटिंब आहे. एर ल व हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. एर ल व यामध्ये हे सर्व अर्धस्वर आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आता 5 नंबरचा प्रश्न पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांना लक्ष द्या. बाळांनो या शब्दात असणारे विभक्ती कोणती? बाळांनो म्हणजेच हाक, आवाज म्हणजेच हाक देणे. तर विद्यार्थी मित्रांनो हाक देणे या शब्दाची विभक्ती कधी पण संबोधन असते. तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे डी. तर विद्यार्थी मित्रांनो हे अशा प्रकारे जे प्रश्न आलेले आहेत, हा पुढील समूहात न जुळणारा शब्द, हा बी बेसिक वरती आहे, मराठी पहिल्या चॅप्टर वरती आहे. त्यानंतर मराठी लिपी कोणत्या प्रकारे, हा पण पहिल्याच बेसिक वरती आहे, मराठीच्या बेसिक चॅप्टर वरती भाषा, आणि हा पण त्यामध्येच आहे. त्यानंतर हा पण पहिल्याच टॉपिक वरती, मराठीच्या पहिल्याच टॉपिक वरती प्रश्न आहे, आणि हा विभक्ती मधला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे पण अशा साध्या आणि सोप्या पद्धतीचे प्रश्न येतात. त्यामुळे पोलीस भरतीला जास्त अवघड असं येईल या भ्रमात राहू नका. अपवादात्मक स्थितीमध्ये जास्त अवघड पेपर येऊ शकतो, नाही तर सरासरी मिडियम पेपर असतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पोलीस भरती रुबाब या चॅनलवरती सर्वांनी या चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या. आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पोलीस भरती रुबाब चॅनलला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.